आज नवीन टॉपिक आहे नाव व तारा मोठ्या स्टिक पाठामध्ये या दोन गोष्टी समजून घ्यावं. विषय असा असतो धारा की दिशा में. बघा आता धारा म्हणजे बघा आता एक तर बोट चालला, नाव चालला, म्हणजे हात चालला, एक तर माणूस बोल, दोन गोष्टी उदाहरण करतो. जर तर धाराच्या दिशेने जात असतील त्यांचा वेग काय याचा एक प्लस म्हणजेच काय बेरीज करायची वेगाची. आणि जर धाराच्या विरुद्ध दिशेने जात असतील, समजा पाणी असं वाहते कोण आला किंवा जहाज या दिशेने येत असेल तर वेगाचे काय करायचे वजा. बरोबर. शांत जल में नाव का वेग, स्थिर पाण्यात नाव का वेग किंवा पुनराचा वेग काढायचा असेल तर 1/2 कंसात x अधिक y किलोमीटर प्रति घंटा. जर शांत जल में धारा का वेग म्हणजे प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर 1/2 x वजा सूत्र लक्षात ठेवा. उदाहरण धारा का वेग सूत्र 1/2 x वजा y. पहिला विचार म्हणजे नाव का वेग 1/2 x अधिक y किलोमीटर प्रति घंटा. जो वेग असला तो संदर्भ तास असतो. ठीक आहे. आता बघा सूत्रात काय दोन गोष्टी दिल्या आहेत. तैराक की 4 धारा की दिशा में किती 10 आहे आणि विपरीत दिशा में 7. तिथे x किती येणार 10 आणि y किती येणार 7. बरोबर. आता 10 + 6 गेले किती 4. 1/2 2 4. तर धारा का वेग किती 2 किलोमीटर प्रति घंटा. बरोबर. आता तैराकीच्या म्हणजे नाव का वेग किती x अधिक y 1/2 10 अधिक 6. आता 1/2 डान्स आहे किती 16. 2 16 8 आहे काय मतलब तैराकी 4 किती 8 मिनिट प्रति. सूत्र पाठ ठेवा, बाकी काही नाही. हाँ 13 4 बेरीज करा 17. 68 पाहिजे 17 का उत्तर का. शांत जल में एक नाव 13 किलोमीटर प्रति घंटा की 4 से जाती है. धारा का वेग 4 किलोमीटर प्रति है किती 4. एकूण किती झाला तो वेग मग 17 किलोमीटर प्रति घंटा. ठीक. धारा के अनुकूल किती 68 किलोमीटर की दूरी तय करने में कितना समय लगेगा. तो समय म्हणजे काय 4 भागिले दूर भागिले 4. दूरी किती 68 किलोमीटर. वेग किती 17 किलोमीटर प्रति घंटा. केन गेला 17 चौक 68 4 घंटे. जोड़ लगे 4 घंटे. सूत्राचा वेग काढा. एक नाविक धारा के विरुद्ध 15 किलोमीटर जाता है तथा धारा के दिशा में 29 किलोमीटर जाता है. उसे प्रत्येक दिशा में 5 घंटे लगते हैं. तो धारा का वेग तथा शांत जल में नाविक की 4 नाही दोन वेगळे उत्तर येते. धारा का वेग वेगळा आहे आणि शांत का वेग वेगळा आहे. धारा का वेग सूत्र काय आहे 1/2 x वजा y. आता लिहिलं आपण
बरोबर. आणि नाविकची 4 काय वेगळं सूत्र 1/2 x अधिक y. बरोबर. आता सूत्रात किंमत टाकण्यासाठी आपल्याला पहिले संख्या पाहिजे होता. एक नाविक धाराच्या विरुद्ध किती 15 किलोमीटर चालतो. तिथं सांगतो त्याला 5 प्रत्येक दिवसाने किती 5 घंटे लागते. 5 ते 15 सॉरी. त्याचा वेग किती आला धाराच्या विरुद्ध 3 किलोमीटर प्रति घंटा. और धाराच्या दिशेने किती 25 किती तास 5 5 25 5 प्रति घंटा. आता धारा का वेग काढताना आपला वेग बदलून गेला 1/2 5 - 3 बरोबर. 5 आणि 3 दिले किती 2 1/2 गुणिले 2 बेक बे. त्याचा धारा का वेग किती आला 1 किलोमीटर प्रति घंटा. आता नाविक की 4 काय 1/2 5 अधिक 3 5 आणि 3 8 बेचौक 8. नाविक की 4 प्रति. उदाहरणार्थ x आणि y ची किंमत दिलेली नव्हती की आपण काढली कशी. त्याला प्रत्येक दिवशी 5 तास लागतात. 15 किलोमीटरला 5 तास म्हणजे एका तासाला 3 किलोमीटर. 25 किलोमीटरला 5 तास एका किलोमीटरला 5 किलोमीटर. वेग काढा. शांत जल में एक नाव की 14 किलोमीटर पर आवर से. ठीक. यह धारा की दिशा में 1 घंटा 45 मिनट में 28 किलोमीटर जाती है. तो धारा की चाल जाती है. धारा की चाल आपण x म्हणू. आता 14 किलोमीटर प्लस x जे आपण काढायचं. ठीक आहे. आता 28 किलोमीटर किती तासात 1 तास 45 मिनिट. याचा रूपांतर करू आपण पहिले. 1 तास 45 मिनिट. त्याला 60 काय घेतला असेल 60 मिनिटं म्हणजे 1 तास म्हणून 60 किलोमीटर 45 मिनिट. 15 × 45 15 चौक 7 4 × 4 = 3 704. राईट. आता 704 28 किलोमीटर किती तासात 704. आता 4 कुठे जाणार वरती 28 गुणिले 4 भागिले 7 बरोबर 14 अधिक. ठीक आहे. समजतंय ना. 7 × 1 = 7 7 × 4 = 28 4 × 4 = 16 14 अधिक x बरोबर 16. 14 मायनस येईल किती 2. धारा की चाल किती माता 2 किलोमीटर प्रति. तीन प्रश्न येतो. नाही विपरीत दिशा प्लस नको मायनस आपण मायनस बेस्ट.
बघा स्थिर जल में एक नाव की गति 11 किलोमीटर, ठीक, किती आहे 11 स्थिर जल. नाव यदि नाव 2 घंटे में धारा के विपरीत दिशा में 19 किलोमीटर, किती घंटे आहेत 2 घंटे. विपरीत म्हणताना वजा करू आपण, बरोबर. 8 वाजले 22, 22 वजा 19, ठीक आहे. वजा चिन्ह आहे ना. 8 वाजले 22, 22 वजा 1 भागिले 2, 22 मध्ये 19 किती उरले 3. 3 च्या नेमी किती 1.5, वेग किती आला तो 1.5 म्हणजे 1.5 किलोमीटर पर आवर्स. सूत्र लक्षात ठेवा बस. नाही उदाहरण काय काय त्याने एक मोटर बोट जिसकी चाल शांति जल में किती है 11 किलोमीटर. हाँ वह धारा की दिशा में कितने 2 घंटे 20 मिनट, दूरी कितनी है 28. तो समय नंतर रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करावं लागेल. किती 2 घंटे 20 मिनिट, बरोबर. 20 त्रिक 7, 3 दूनी 7, 6 आणि 703, राईट. आता जग शांत जग में 11 आहे तर विपरीत काळाच आपण आता धारा किती दिशा म्हटलं प्लस करावं लागेल आपल्याला. 28 किलोमीटर दूरी 11 अधिक 23 वेळ किती 700 प्लस काय केलं धारा की दिशा है 7 1 7 7 चौक 28 और 4 छेद 11 अधिक 1 छेद 3 समान भाग 7 1 7 चौक 28 और 4 11 छेद 1 7. आता आपण 3 तो गुणाकार 4 3 12 11 अधिक 1 11 का माइनस 12 11 किती 1 वे किती आला तो 1 किलोमीटर प्रति नहीं 2 अंक की संख्या. एक नाव शांत जल में गति 20 किलोमीटर पर आवर से यदि नाव धारा की विपरीत दिशा में 20 किलोमीटर की दूरी 4 घंटे में तय करती है तो धारा की गति ज्ञात कीजिए. 20 किलोमीटर किती तासात पार करता येते 4 तास, बरोबर. दिशा विपरीत दिशा, ठीक. 4 पंचे 20 नंतर तास वेग किती आला त्याचा शांत जल वेग किती 20 किती सिंपल प्रश्न था प्रश्न.
धारा किती दिशा 35 थोड़ा कितने घंटे में 5 घंटे 5 7 35 अश्विनी किती 7 और वापस 7 घंटे में आती 7 आता 35 आता शांततेने नाविकी गती आपण काय करतो इथं प्लस 1/2 7 अधिक 5 7 5 12 20 फिर किती आला तो 6 गणपती